राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या युतीची चर्चा होती ती युती आज होत आहे। अर्थात उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची युती होत आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहे। आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती, आज प्रत्यक्षात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होत आहे। काही वेळातच घोषणा होईल। त्यांच्याकरिता जे भाऊ एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते, उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी, बाळासाहेब गेल्यानंतर आज अशी परिस्थिती झाली आहे नगरपंचायत नगर परिषदमध्ये, जे उद्धव ठाकरेजींचे जी सीटा आल्या आणि मनसेचे 0 आणि उद्धव ठाकरे साहेबांचे काही मोजके 5-10 सीटा आहे। सगळ्यात शेवटचा नंबर आहे पूर्ण पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये। ज्याचे मुख्यमंत्री होते आज ते सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगर परिषदमध्ये लागत असन, तर इथून विचार करायचा की दुकानदारी सुरू करण्यासाठी जर उद्या कोणी म्हटलं की तिथे जाऊन चद्दर चढवायची आहे, तर ते एक पहिले व्यक्ती महाराष्ट्रातून राहीन, तर उद्धव ठाकरे तिथे चद्दर चढवायला जाईन। आणि मनसेचे राज ठाकरे साहेबांनाही माझा प्रश्न आहे, भोंगे कुठे गेले, हनुमान चालीसा कुठे गेला, भगवा कुठे गेला? त्यांच्या सभेमध्ये जे ते नेहमी म्हणायचे की बा माझे हिंदू बांधव आणि बहिणी, आज त्यांचे शब्द चेंज झालेले आहे। आज ते म्हणतात आमचे प्रिय मतदार। म्हणजे ते सगळी गोष्टी मागे ठेवली। उद्धव ठाकरे सोबत आल्यानंतर त्यांना माहीत आहे की चद्र चढवा लागेल, तर म्हणून हिंदुत्वाचा नारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी सोडलं काय। आणि उद्धव ठाकरेंना तर ते मतं देणार आहे ना, चद्दर चढवणारे आणि चद्दर चढवून घेणारे ते मतं देईन। पण जे इतर लोक आहे, जे आजपर्यंत मुंबईमध्ये हे कुठेही कशाही त्यांनी जर केलं, महाराष्ट्रामध्ये नगर परिषदमध्ये आम्ही प्लस डबल इनी नगर परिषदचे अध्यक्ष नगरपंचायतमध्ये आणलेले आहे। आणि कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा कॉर्पोरेशन यावेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा आणि त्याच्यापैकी कमळाचा झेंडा तिथे लागणार आहे। कोणीच त्याला काहीच करू शकत नाही हे लोक। आणि प्रत्येक वेळीस नारा जे EVMचे लावतात, मला वाटतं की EVM खूप मागे राहिला, कारण सुप्रियाताई सुळे ताईंनी स्वतः पार्लमेंटमध्ये सांगितलं की मी EVMला दोष देऊ शकत नाही। जे त्यांच्या बरोबर आघाडीमध्ये आहे ते एक मेंबर ऑफ पार्लमेंट आमची ताई म्हणतात की मी EVMला दोष देणार नाही, कारण ती EVMवर मी 4दा निवडून आलेली आहे। तर मला वाटते हे सगळे खोटे नाटे जे ड्रामे करतात त्यांना आता हे थांबा लागते, कारण यावेळीस कॉर्पोरेशनमध्ये, मुंबई कॉर्पोरेशनमध्ये यांची दुकान परमनेंट उद्धव ठाकरेजींची बंद करणार आहे महाराष्ट्राचे मुंबईचे लोक। युतीच्या घोषणा होण्यापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत। अरे भाऊ आहे, खूप चांगला आहे। एक भाऊचे नात्यांनी सगळ्यांना आनंद की एक होत आहे, पण ॲज ए पॉलिटिकल जे त्यांच्या मजबुरीनी नावानी आमचे राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांसोबत चालले, ते जनाब उद्धव ठाकरे आहे, ते राज ठाकरे साहेब विसरले मला वाटते। शेवटला प्रश्न, तुम्ही वारंवार उल्लेख करतायत की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारा। दुसरीकडे आनंदराव अडसुळांनी असं म्हटलं की राणा दाम्पत्य महायुतीला बाधा ठरते। आम्ही देखील म्हणू शकतो की शिवसेनेचा भगवा फडकेल, शिवसेनेचा महापौर होईल, परंतु आम्ही असं वक्तव्य करत नाही। आता आमचे काकांना मी जास्त काही बोलणार नाही। काकांना अमरावतीमध्येही सगळ्यांनी दाखवलेली आहे। लोकसभा क्षेत्रामध्ये एकही काकांनी दिलेला उमेदवार लोकसभा अमरावती जिल्हा त्याच्यात एकही ते सीट आणू शकले नाही, तर त्यांनी माझ्यासोबत काही बोलू नये। आम्ही अमरावतीचे आहे आणि ते काय म्हणतात त्याच्यावर माझा प्रतिक्रिया देणं मी काही बरोबर वाटत नाही। काका म्हणते थोडी रिस्पेक्ट मी करतेच, आणि बुजुर्ग आहे, बुजुर्गांचा मान सन्मान करणं हे आमचा जिल्हा आणि आमच्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे। पण कॉर्पोरेशन मुंबईमध्ये भगवा आणि कमळ हेच झेंडा लागणार आहे। आम्ही शिंदे साहेबांसोबत आहे, आमचा पक्ष शिंदे साहेबांची युतीमध्ये चालत आहे, ते सगळं बरोबर आहे, पण सीटाच्या हिशोबाने यावेळी झेंडा तिथे आपलाच लागणार आहे। नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागेल असा पुनरुच्चार जो आहे तो नवनीत राणांनी केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।